त्याचं भूमिपूजन मी केलं होतं. माझ्यासोबत अजित पवार होते उपमुख्यमंत्री. कुठे गेलं मराठी भाषा भवन? कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन? का तुम्ही आमची मराठी मारतात? का तुम्ही आमच्यावरती सक्ती करत आहात? अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत, पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकंवर नाही काढणार, पुन्हा डोकंवर काढणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत. पुन्हा आपल्यामध्ये काड्या घालण्याचे उद्योग होतील, कारण त्यांचा धंदाच तो आहे. एकतर कुठे मी नेहमी सांगतो, कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलवू नका. येतील मस्त श्रीखंड बासुंदी पोळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. बरं एवढं केलं तरी बरं, नाही तर त्या पोरीलाच पळून घेऊन जातील. कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये. कोणत्याही लढ्यामध्ये कधी भाजपा नव्हता. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि 57ची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला. हे जनसंघ, तेव्हा त्यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ, यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा, यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा. आणि आम्ही आपापसात भांडून ह्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं. या सगळं विकून टाका, सगळा सत्यानाश करून टाका. अरे आपली मुंबईच्या शिंदड्या उडवल्या जात आहेत. अख्खी मुंबई कोणाच्या कशात घालतायत? कोणाच्या? बघत बसायचं सगळं. म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे, अदानी. कोणाची जागा? कोणी रक्त सांडलं? कोणी रक्त सांडलं? कोणी? ते हुतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे. अरे त्यांनी तर रक्त सांडलं, बलिदान केलं, पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू तर आपल्याला लाज वाटली पाहिजे, शरम वाटलं पाहिजे. म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे. ठीक आहे, असतील, होते, मत पटली होती, पटले नसतील, पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं. आमचा हनुमान चालीसाला विरोध नाहीये, पण मारुती स्तोत्र आम्हाला का विसरायला लावताय? मारुती स्तोत्र आहे ना, भीमरूपी महारुद्रा. आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये, पण भेटल्या म्हटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी. हे तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात, पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली. त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही, पिछा नाही. राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका. तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात. किती लाचारी करायची? म्हणजे तो पुष्प पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून, झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात, उठेगा नाही साला, कुछ भी बोलो उठेगा ही नाही. अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय. अरे विचार वगैरे मी म्हणतोय. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचं होतं ना, उघडा डोळे बघा नीट. डोळे उघडलेत? कारण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. आणि आता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका.
अजिबात म्हणू नका. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं